की आता इलेक्शनच्या आधी विधानसभा इलेक्शनच्या आधी फडणवीस प्रत्येक सभेत म्हणायचे आम्ही सत्तेवर आलो तर कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू। हां, जाहीरनाम्यामध्ये सुद्धा हा मुद्दा आहे आणि त्या याला बोलून शेतकऱ्यांनी त्यांना भरघोस मतदान केलं, लाडक्या बहिणींसारखं या लाडक्या भाऊनी पण मतदान केलं आणि यांना निवडून आणलं। निवडून आणल्यानंतर हे जर सत्तेवर आले तर फडणवीस साहेबांनी हे वचन निभावलं पाहिजे होतं। पण आता अजितदादा म्हणतात मार्च 31 पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांनी आपले कर्ज परत फेडावे, कोणालाही कर्जमाफी मिळणार नाही। अरे मग असं कसं करता तुम्ही? जर समजा जाहीरनामा काढतात, भाषणं देतात आणि शेतकरी त्याला तुम्ही प्रलोभन दाखवतात मतांचं, ॲक्च्युअली हे चुकीचं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की बा फडणवीस असो की अजितदादा असो, ही माणसं विश्वासपात्र नाहीत, चुकीची आहे। आणि म्हणतात की तिजोरीमध्ये पैसा नाही। अरे कुठं पैसा नाही आहे? अरे आमच्या जळगाव जिल्ह्यातले गुलाबराव, खडसे, महाजन याला झाडाला उलटा टाकून ठोका बरं, ते सगळी तिजोरी भरून जाईल। आणि जर महाराष्ट्रातील सगळेच मंत्र्यांना असं धरलं आणि ठोकलं, झटकलं ना, तर मी म्हणतो की महाराष्ट्राचे किमान 5 वर्षाची खर्च होईल, विनियोग होईल, एवढा निधी जमा होऊन जाईल। अरे चोऱ्या तुम्ही करतात आणि शेतकरी लोक कष्ट करतात, उत्पन्न काढतात, बाजारात जाताना त्यांना भाव मिळत नाही आणि भयंकर चुकीचं आहे। आणि म्हणून आज आपल्या या तुपकर साहेबांची जी काही स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे, क्रांतिकारी शेतकरी संघटना आहे, त्याच्यातले जे काही प्रदेशाध्यक्ष आहेत आपले ईश्वर पाटील, आणि काय तो गुलाबराव, तमाशे करण्यात त्याला वेळ मिळत नाही, काय तो महाजन, काय ते नौटंगी कुंभमेळा अमुक ढमोई करण्यात वेळ नाही, आणि तिसरा माणूस कोण हे लोकांनाच माहिती नाही, म्हणजे तो येतच नाही मैदानमध्ये सावकारी बाबा। तर मला काय म्हणायचं की या लोकांनी प्रश्न मांडले पाहिजे। आता हा एकनाथ खडसे म्हणा की विधान परिषद आमदार आहेत, हे गिरीश महाजन विधानमंडळाचे आमदार आणि मंत्री पण आहेत आणि यांना संकटमोचन पण म्हणतात, पण हे दोघं लोक असे लैंगिक काय म्हणतात कलगीतुरा खेळतात, याची शिडी काढू त्याची ईडी काढू। अरे आरामखोरांनो, ते कामं करण्यापेक्षा शेतकऱ्यांचा प्रश्न विधानसभेत विधान परिषद मांडा ना। अरे जाऊन सांगा ना त्या नरेंद्र मोदीला आणि त्या अमित शहाला की बा आम्हाला पैसा पुरवा, आम्हाला शेतकऱ्यांचे कर्जमाफीचं वचन दिलंय। आणि कोण म्हणतं पैसा आभार पडणार नाही? कर सांगू तुम्हाला की महाराष्ट्र सरकार एका वर्षात एवढा कर जमा करतं, जर यांनी चोऱ्या केल्या नाहीत मंत्र्यांनी अधिकाऱ्यांनी, तर मी म्हणतो की 2 वर्ष कर जमा करण्याची गरज पडणार नाही, एवढा पैसा आहे। कारण हे मी जे सांगतो हे काही स्वप्नातलं सांगत नाही, कल्पनेतलं सांगितलं नाही। इनफॅक्टमध्ये मी आत्ताच उदाहरण दिलं तुम्हाला, गुलाबरावला, महाजनला, खडसेला आणि त्या कान सावकारीला, त्या अनिल पाटीलला झटकावर उलटं टाकून जण केवढा पैसा निघतो। अरे आमचे आमदार खामदार जर चोर असतील तर तिजोरी खाली होणारच आहे। अबा अजितदादा कोणचा प्रामाणिक माणूस आहे? तो आपला काय त्याचं नाव एकनाथ शिंदे। अरे काय एकनाथ शिंदे माणूस आहे का यार? प्रामाणिक आहे का? शेतकरी म्हणे मी जातो शेतावर नागर धरतो, नौटंकी करता, फोटो काढता आणि इकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही, साफ चुकीचं आहे। आमचा जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, या फडणवीसला ज्वारी आणि बाजरी आणि गहू आणि हरभऱ्यामधला फरक कळत नाही, त्या माणसाला मुख्यमंत्री बनवून ठेवलेलं आहे। त्याला सगळं शहरातलंच समजतं, पान बिडीन दारून तंबाखून चिलम, पण त्यांनाही शेतकऱ्यांचा प्रश्न कळत नाही। किमान असं म्हणायचं की शेतकऱ्यांची अवलाद, खरंच शेतकऱ्यांची अवलाद असतील तर अजित पवार आणि हा एकनाथ शिंदे यांनी हा प्रश्न लावून धरला पाहिजे, गिरीश महाजनने लावून धरला पाहिजे। गुलाबराव म्हणे मी शेतकऱ्यांची अवलाद आहे, अरे म्हणणार आहे तिथे जाऊन बोल ना भाऊ, इथं काय भाषण ठोकत बसतो, गरज इथे विधानसभेत। तिजोरी खाली झाली असेल तर आपण सगळे मंत्री तिजोरी भरून देऊ, कर्ज काढायची गरज पडणार नाही आणि शेतकऱ्यांना तुम्ही सवलत द्या, कर्जमाफी करा असं